असे भाकरीचे तुकडे बनवले तर सगळ्यांना आवडणार म्हणजे आवडणारच। आज आपण या व्हिडिओमध्ये भाकरीचे तुकडे बनवायची एक वेगळी आणि सिक्रेट रेसिपी पाहणार आहोत। लगेच आपण सुरुवात करूया। तुकडे बनवण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेली बाजरीची भाकरी घेतली आहे। ज्वारीची भाकरी असेल किंवा चपाती असेल त्यांचे सुद्धा सेम पद्धतीने छान असे तुकडे बनवता येतात। आता आपण भाकरीचा मिक्सरमधून छान असा चुरा बनवून घेऊया। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता। खूप बारीक पावडर पण करायची नाही किंवा मोठे तुकडे पण ठेवायचे नाहीत। मीडियम साईजमध्ये आपल्याला खायला छान वाटेल अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी घालूया। मोहरी छान अशी तडतडायला लागली की थोडंसं हिंग आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण घालूया। लसणामुळे तुकड्याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे लसूण नक्की वापरा। फोडणीमध्येच आपल्याला आता कढीपत्त्याची 5-6 पानं, एक बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। घेतलेले सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून छान असं परतून घेऊया। कांदा सुद्धा आपल्याला थोडासा जास्तच वापरायचा आहे, कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तुकडे सुद्धा छान असे मऊ व्हायला मदत होते। आणि आपल्याला कांदा मीडियम गॅसवरती ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा खूप सोनेरी रंगावरती किंवा खूप लाल होईपर्यंत भाजायचा नाहीये, फक्त आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये काही बेसिक मसाले घालूया। मसाल्यांमध्ये थोडीशी हळद, धनेपूड, काळा मसाला, लाल तिखट, थोडीशी भाजलेले जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया। घेतलेले सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। हीच आपली सिक्रेट टिप आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ह्या पद्धतीने तुकडे बनवून बघा, तुम्हाला सुद्धा चवीमध्ये फरक नक्कीच जाणवेल। इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मसाले छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचेत। पाणी टाकून मसाले शिजवल्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि मसाले करपत सुद्धा नाहीत, त्यामुळे तुकड्याच्या चवीमध्ये 100% फरक पडतो। मसाले छान असे व्यवस्थित शिजलेत। आता आपण ह्यामध्ये तयार केलेला भाकरीचा चुरा घालूया। भाकरीच्या चुऱ्यासोबत मसाले व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाले सगळ्या भाकरीला छान असे लागले जातील। आता आपण इथे थोडीशी अजून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आवडीप्रमाणे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। कुटामुळे भाकरीचे तुकडे खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा नक्की एकदा वापरून बघा। पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। वाफ दिल्यामुळे तुकडे छान असे मऊ लुसलुशीत होतात आणि मसाले सुद्धा छान असे मुरले जातात। मस्त अशी वाफ दिलेली आहे आणि खमंग असे आपले भाकरीचे तुकडे तयार आहेत। तुम्हाला इथे तुकडे जरा कोरडे वाटत असतील तर थोडासा पाण्याचा शितोडा मारला तरीही चालू शकतं। गरमागरम भाकरीचे तुकडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही असेच खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने तुकडे बनवले तर नेहमी असेच तुकडे बनवणार ह्याची गॅरंटी मी देते, कारण एवढे भारी तुकडे लागतात। नेहमीपेक्षा ही पद्धत खरंच खूप छान आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।